स्वारगेटमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर स्वारगेट डेपोतल्या भंगारमध्ये असलेल्या बसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर आलंय। बंद बसमध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्डमची पाकिटं, दारूच्या बाटल्या, झोपायचं साहित्य आढळून आलंय। या ठिकाणी अवैध देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी असलेल्या बसचा किती दुरुपयोग होतोय हे यातून दिसून येतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते स्वारगेट बस डेपोची जागा आहे, ज्या ठिकाणी स्क्रॅप गाड्या ठेवल्या जातात। मात्र या स्क्रॅप गाड्याची अवस्था जी आहे ती अवस्था, त्याचा उपयोग कशासाठी होतो हे जर आपण पाहिलं तर सगळे धक्कादायक चित्र समोर येते। जी शिवशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालते त्या शिवशाहीची ही अवस्था आहे। हे बघा, जरी ही डेपो मध्ये असली तरी याचे काच फुटले, त्याचे टायर काढून नेले, त्याची सगळे इंजिनाचे भाग असतील किंवा स्टेअरिंगचे भाग असतील, ही सगळी जी दुरावस्था झालेली आहे त्याला कोण कारणीभूत? कारण हे कुणाच्या आशीर्वादाने चालतं, हा सगळा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळेच जी संतप्त प्रतिक्रिया आज आपल्याला पाहायला मिळाली ती उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून या सगळ्या गाड्यांवरती आंदोलन करण्यात आलं। अशा प्रकारच्या ह्या 4 गाड्या आहेत ज्या गाड्यामध्ये हे सगळं प्रकरण आपल्याला पाहायला मिळते। कंडोमचे पॉकेट आहेत, सिगरेट आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे घाणेरडे पदार्थ ज्या आपण सांगू शकत नाही, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या बसेसची अवस्था आहे। आणि या 4 बसेस ज्या आहेत त्या या कोथरूड स्वारगेट डेपो मध्येच पार्क केलेल्या आहेत, जिथे स्वारगेट डेपोची सुरक्षा आवश्यक आहे। जर सर्वसामान्यांच्या मुली प्रवास करत असतील आणि त्यांना जर इकडे आणून त्यांच्यावर जर बलात्कार होत असतील तर हे याला जबाबदार कोण? याला राज्य सरकार जबाबदार, इथली यंत्रणा जबाबदार, असे प्रश्न आता विचारले जातात। कारण पुण्याचं विद्येचं माहेरघर असलेल्या या सगळ्या पुण्यामध्ये हे सगळे प्रकार संतापजनक घडतायत। आणि हे घडतायत याचं कारण जे आहे ते हे सगळ्या पार्क केलेल्या बस आहेत, ज्या बसमध्ये हे सगळे अवैध धंदे केले जातात। आणि हे अवैध धंदे इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संगमताने होतात का, हा खरा प्रश्न आहे। आणि बघा, हे दारूची बॉटल आहे, त्याचबरोबर जीन्स पॅन्ट आहे, टी शर्ट आहे, साड्या, इथं साड्या, अशा ठिकाणी साड्या आल्या कसा, हा प्रश्न देखील सर्वसामान्य व्यक्तींना पडल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सगळं जे करते ते कुणाच्या आशीर्वादाने होते हे पाहणं देखील महत्वाचं आहे। आणि याला पोलिसांनी शोध घेणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।